क्षणभर विश्रांती म्हणून जंगल सफारीचा मनसोक्त आनंद लुटायचा असेल तर मध्य भारतातील पर्यटकांच्या हक्काचं ठिकाण म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्प. दरवर्षी हजारो पर्यटक इथं भेट देतात आणि आठवणींचा अमूल्य ठेवा सोबत घेऊन जातात. पर्यटकांना जंगलाविषयी प्रचंड कुतूहल असतं. ही संपूर्ण माहिती देण्यासाठी गरज असते ती प्रशिक्षित अशा निसर्ग मार्गदर्शकांची. पण हे मार्गदर्शक आणायचे कुठून याविषयी जेव्हा महाराष्ट्राच्या वनविभागामध्ये चर्चा झाली त्यावेळी सर्वानुमते एक आगळी वेगळी संकल्पना पुढे आली. निसर्गाच्या सान्निध्यात जंगलाभोवती आणि इथल्या पशुपक्ष्यांच्या सोबतीत ज्यांनी आपलं बालपण घालवलं अशा जंगलातील मूळ रहिवाशांनाच निसर्ग मार्गदर्शक म्हणून नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. आजूबाजूच्या गावांमधील युवकांना वनविभागानं निसर्ग मार्गदर्शकाचं प्रशिक्षण दिलं. पण पुढे या संकल्पनेचं खरं सोनं झालं ते महिला निसर्ग मार्गदर्शकांच्या स्वरूपात. तसं निसर्ग मार्गदर्शन हे परंपरागत पुरुषांच्या मक्तेदारीचं काम समजलं जातं. पण जुनी सारी समीकरण मोडून महाराष्ट्र पेंच व्याघ्र संवर्धन फाउंडेशननं महिलांना देखील या कामाचं प्रशिक्षण देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आणि पेंच फाउंडेशनच्या या निर्णयाला साथ लाभली ती स्थानिक गावकऱ्यांची. रुबाबदार गणवेश परिधान केलेल्या महिला निसर्ग मार्गदर्शक कुठल्याही मोठ्या शहरातील नसून पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात येणाऱ्या खुर्सापार गावातील आहेत. स्त्री पुरुष असा भेदभाव न बाळगता चालून आलेल्या संधीचं सोनं करत या युवतींनी वनविभागाचं निसर्ग मार्गदर्शकाचं प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलं. याच प्रशिक्षणाच्या आधारावर या निसर्ग मार्गदर्शक महिला आज प्रचंड इच्छाशक्ती आणि धाडसी निर्णयाच्या जोरावर पुरुषांच्या बरोबरीनं वाटचाल करतायत. चूल आणि मूल या संकल्पनेच्या पलीकडे जाऊन या महिला समाजात महिला निसर्ग मार्गदर्शक अशी आपली स्वतंत्र ओळख निर्माण करून निसर्ग मार्गदर्शकाची भूमिका बजावताना दिसतायत. माझं नाव कल्पना अडमाची आहे. मी राहणारी खुर्सापार. माझे नाव निशा धनराज विखे आहे. माझे नाव सीमा सदाराम येडपाचे. घनदाट जंगलात पर्यटकांना घेऊन जाताना त्यांची सुरक्षा जपत त्यांना जैवविविधतेची संपूर्ण आणि अचूक माहिती देणं हे काम जेवढं हटके आहे तेवढंच ते जोखीमपूर्ण देखील आहे. पण खुर्सापार गावातील या युवतींनी ही जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या रंजक शैलीमुळे जंगलाची अचूक आणि परिपूर्ण माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचत असल्यामुळे पर्यटकांना देखील जंगल सफारीचा भरपूर आनंद अनुभवायला मिळतोय. ये जो यहाँ पर खुर्सापार गेट में महिला गाइड्स शुरू की गए, दिस इज़ अ वेरी गुड इनिशिएटिव एंड इट शुड बी अप्रिशिएटेड. महिला सशक्तिकरण के लिए जो आज हमारे प्रशासन की तरफ से जो मुहिम चलाई गई उसका ये बहुत अच्छा उदाहरण है. नमस्कार, मी विनया जाधव. पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र येथील खुर्सापार या गेटमधून आम्ही सफारीला गेलेलो आणि खूप छान असा निसर्गरम्य आम्हाला अनुभव आलेला. आमच्यासोबत गाईड होत्या निशा मॅडम. त्या बांद्रा या गावातील आहेत आणि या निसर्गाशी त्यांनी आम्हाला जोडलं आणि वेगवेगळ्या वनस्पतींची माहिती दिली, वेगवेगळ्या झाडांची माहिती दिली, पक्ष्यांची माहिती दिली आणि हा सगळा निसर्ग त्यांनी आमच्याशी एकरूप करून दिलेला आहे. सकाळी 5 वाजल्यापासून या महिलांच्या कामाला सुरुवात होते आणि दिवसाला किमान 2 जंगल सफारी त्या पूर्ण करतात. 2016 मध्ये मी फर्स्ट ट्रेनिंगला गेली होती. सिल्लारी गेट इथे आम्हाला ट्रेनिंग देण्यात आले. ते आम्हाला सगळं जंगलाबद्दल, ॲनिमल्सबद्दल, झाडांबद्दल सांगितले. खूप काही माहिती मिळालं आम्हाला तिथून. आम्हाला बोलतात जेंट्स लोक लेडीज गाईडला की आम्हाला लेडीज गाईड नाही पाहिजे, आम्हाला लेडीज गाईड नाही पाहिजे. तर आम्ही पण त्यांना समजून सांगतात की नाही सर असं नसते. आम्ही पण म्हणजे जेंट्स लोक पण तेवढेच सांगतात आणि लेडीज लोक पण तेवढंच गाईडन्स करतात, असं काही नसते. तर त्यानंतर सफारी संपल्यानंतर आम्हाला इथं येऊन आम्हाला बोलतात की नाही तुम्ही खूप चांगले गायडन्स केलेले. माझे नाव भागीरथी नगराडे आहे. मी खुर्सापारला राहतो. खुर्सापार गेटमध्ये माझी मुलगी ममिता टेकाम हे गाईड म्हणून, महिला गाईड म्हणून काम करीत आहे आणि त्यामुळं आमची आर्थिक परिस्थिती बरीचशी सुधारलेली आहे आणि चांगले आम्हाला काम दिलं आणि त्यामुळं आम्ही त्या पेंच प्रकल्प यांचे आभारी आहोत.
निसर्ग मार्गदर्शक म्हणून करत असलेल्या या अजोड कामाला आणि आत्मविश्वासानं पुढे जाणाऱ्या महिलांच्या या प्रेरणादायी वाटचालीला सलाम.